अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांची कालच पुण्यतिथी झाली. ज्येष्ठवारी भगवान निवृत्तीनाथांची आहे आणि शुक्लवारी भगवान पांडुरंगाची आहे. श्री निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीचं वर्णन तुम्ही मागच्या प्रवचनात ऐकलं असेल. त्या श्री निवृत्तीनाथ महाराज हे संप्रदायाचे आद्य गुरुपीठ आहे त्र्यंबकेश्वर. म्हणून आपल्या गुरुदेवांच्या कृपेने हे गुरुदेवा तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणून मी हे ज्ञानेश्वरीच्या रूपानं श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर केलं. इतकी निष्प्रवृत्ती होती महाराज, स्वतःवर काही घेतलं नाही, तुमच्या कृपेने झालं. तुमच्या आशीर्वादाने हे धर्मकीर्तन सिद्धीस गेले. हे धर्मकीर्तन आहे, माझी पात्रता नाही, तुम्ही माझ्या कृपेनं तुमच्या कृपेने मी हे सांगितलं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोक्य. माझ्यासाठी दुसरं कोणतं दैवत नाही. निवृत्तीनाथ महाराज तुम्हीच पांडुरंग आहात, तुम्हीच भगवान शिव आहात, तुम्हीच माझे गुरुदेव भगवान आहात. म्हणून तुमच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना माऊली लिहित आहेत, जे विषयाचे तिळांजली देऊनी प्रवर्तीवरी निगडवाहुनी माते हृदय सुनी भोगिताती. बरी भोगितया अनारानुका भेट नाही सुधाजिका तेथे चक्षुराधिका कवन पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणे मजसी निघटले मीच होऊनी आटले उपासिती. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे देवा, हे पोटात गेलं पाहिजे. आता मेनू सांगितलं तर बरं राहील जरा. चांगल्या दुधाची खीर आहे, पुडी आहे, भाजी आहे, वरण आहे, भात आहे. हे खाल्ल्यानंतर पोट भरतं. प्रवचन ऐकल्यानंतर सुद्धा पोट भरलं पाहिजे. आम्ही मराठवाड्यात जातो, बाबा प्रवचन झालं पोट भरलं बरं का, मग नका जेवू. जेवणाची पंगत देणार आहेत माझ्या माय बहिणी आहेत, 7 बहिणी, 7 आसराचे बिचारे. आई नाही, वडील नाही, भाऊ नाही. साधं वॉचमनचं काम करायचं काम करत होते. त्या नाशिक रोडला आणि प्रवचनाचा कार्यक्रम झाला, अनुष्ठानाचा कार्यक्रम झाला.
तेव्हापासून त्या माऊलीला सद्गुरू जनार्दन स्वामीचा छंद लागला आणि त्या साती बहिणीचे साई सगळे मुलं बाळे चांगले बिचारे कष्ट करतात, चांगल्या प्रकारच्या नोकरीला आहे. त्या 5 बहिणीची आज 6 बहिणीची आज पंगत आहे. ही मागचीच पंगत कशी काय हुकली काय माहिती, त्यांची आमरसाची पंगत असते. ते म्हणे बाबा कसं काय हुकलं आहे, ते मराठवाड्यातली भाषा हुकलं. त्यामध्ये त्यांच्या मुलांचे नावं आहेत राहुल शिवाजी खंदारे, मनोहर अनिल लाखे, मुरलीधर गणेश साळवे, अर्जुन गणेश साळवे, सुरेश अशोक लाखे, अशोक कोंडीबा लाखे. सर्व मंडळी मराठवाड्यातली, जालना जिल्ह्यातली. तसं वाचते की आमच्या माहेरची मंडळी. माहेरचं कुत्रं जरी आलं तरी सोनाला बरं वाटतं. जन्म मराठवाड्यातला असल्यामुळं जालना, बीड, औरंगाबाद, परभणी सगळं मराठवाड्यातला भाग आहे. त्याच्या पुढं विदर्भ आहे. आणि अशा सर्वांची किती महाराज किती भावना आहे, किती दिलं यापेक्षा किती श्रद्धाने द्या त्याला महत्त्व आहे. आणि तुम्हाला सांगतो गोरगवारीची पंगत असते ना तर लोक जास्त येतात जेवायला. कोणाला वाटतं मी पुष्कळ अन्नदान करतो, काय जे लागेल ते करा, लोक कमीच. आता प्रवचन होस तर फुल भरून जाईल. लोक म्हणतात की बाबा प्रसाद इकडे घेऊन म्हणलं तर पटापट येतात परत. तिथून पुढं 15-20 मिनटं राहतं उपसंहार. काही काय ना प्रसादे सर्वदुःखाणां हानिर्शोभजायते प्रसन्नतेत शोयाशो बुद्धी पर्यवतिष्ठते. 2रा अध्याय. प्रसाद जरी घेतला तरी प्रसन्नता प्राप्त होते महाराज. आणि म्हणून या सर्वांची पंगत आहे. जात वेत गोत कुळ शिळ मातन भजका त्वरित भावना येतं. चतुर्वर्गस साधनम. पार्वतीने विचारलं की देवा तुमचं साधनाचा अधिकार कोणाला आहे? शिवगीता, त्याला गुरुगीता पण म्हणतात. तवम स्नेहनमय चाद्यम कथितम सर्वरक्षकम. पार्वती तू माझ्या प्रेमाची आहे म्हणून तुला सांगतो. माझ्या प्राप्तीसाठी चतुर्वर्गाचं साधन आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र सर्वांना. या रे लहान थोर, याती भलती नारी नर. संतांनी सुद्धा हे सांगितलं. जातीयता ईश्वराला मान्य नाही, जातीयता संतांना मान्य नाही. आणि म्हणून देव इथं सर्व सारखेच आहे. आणि म्हणून या सर्वांची पंगत आहे. त्यानिमित्तानं आपल्याला मिष्टान्न भोजन मिळणार आहे. तत्पूर्वी आजचं पर्व काळाचं भाग समजून घेताना सांगायचं आहे की भगवान सांगतायत की जे विषयाची तिळांजली देऊन प्रवृत्तीवरी निगड वाहून माते सुनी भोगिता ती नारानुका. प्रवृत्ती आपल्या माग किती आहे. कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी व्यावसायिक असेल, कोणी शेतकरी असेल. सकाळी उठल्यापासून प्रवृत्ती सुरू होते, हे करायचं ते करायचं ते करायचं. मग ही प्रवृत्ती थोडीशी बाजूला ठेवायची. जडजडून वाहिला निग या भक्तीच्या वाटेला, तेवी पावसी अव्यंगनिज धाम माझे. याच्यातून थोडं दूर राहून म्हणजे 15 दिवसातून, महिन्यातून, आठवड्यातून उपासना पद्धत सर्व संप्रदायामध्ये सांगितलेली आहे. नाही सोमवार व्रत एकादशी नेनोगत होईल कशी. कोणत्या धर्मामध्ये प्रार्थना नाही, कोणत्या धर्मामध्ये उपास नाही, कोणत्या धर्मामध्ये तीर्थयात्रा नाही. तीर्थ व्रत नेम धरी रे करुणा. भगवान शंकराचे भक्त आहे सद्गुरू जनार्दन स्वामी. तर आम्ही भगवान शंकराचं व्रत सांगतो की सोमवार करावं, प्रदोष करावं, सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, गंध लावा किंवा भस्म लावा, गळ्यात माळ घाला, कोणी रुद्राक्षाची घाला किंवा तुळशीची घाला. रुद्राक्षाची माळ घालायची सर्वांनाच हौस आहे. आता शिवपुराणाच्या कथा खूप चालल्या आहेत. रुद्राक्षाची माळ घालायचं काही मोठं महत्त्व तर पुष्कळ आहे. पण विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. पथ्य सांभाळायचे. दारू पिऊन आला, रुद्राक्षाची माळ घेऊन आला, म्हणजे बाबा हे मंत्रून द्या. म्हणलं उतरल्यावर ये बाबा.
आता सांगून तुला काय उपयोग आहे? रुद्राक्षाची माळ घालायची तर मदिरा पान नको, मांस मच्छी अंडी नको. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या गृहस्थ आश्रमाला थोडंसं अवघड नियम येतो, कांदा आणि लसूण चालत नाही. मी सांगत नाही. जाबाल उपोषणामध्ये भगवान गौतम ऋषीने जाबाल ऋषीला सांगितलेला उपदेश आहे. उपनिषद आपल्यासाठी प्रमाण आहे, वेद प्रमाण आहे. स्मृती म्हणजे देवा वेद, स्मृती म्हणजे उपनिषद आणि पुराण. घाला रुद्राक्षी माळ, जरूर एक रुद्राक्ष घाला. आता तर फार निघलं महाराज, 3 मुखी रुद्राक्ष घातल्यानंतर मुलं बुद्धिवान होतात, अभ्यासात चित्त लागतं वगैरे वगैरे. महत्त्व नाही त्याचं असं माझं म्हणणं नाही, पण त्याचं पथ्य बाळगून केलं पाहिजे ना. तो मंत्रून घातला गेला पाहिजे, तो अभिषेक करून घातला गेला पाहिजे. लग्न विधियुक्त झालं तर चांगलं राहतं ना. विधियुक्त कोणतंही तुम्ही शिक्षण घेताना चांगल्या प्रकारचं एकाग्र मनानं अध्ययन केलं तेव्हा कुठं तुम्हाला डिग्री प्राप्त झाली, कोणती असो, कोणत्याही क्षेत्रात असो, BCom असो, BA असो, काय असो. ती जशी उपासना आहे, जसं इन्स्ट्रक्शन त्याचं म्हणजे काही पात्रता आहे ते करून घाला. मग जरूर अभिषेक करावं, सकाळी लवकर उठून भगवंताचं स्मरण करावं. सगळ्यात जनार्दन स्वामीनं सांगितलं की देव हो काय सांगा, बाबाने तुमच्यासाठी केलं नाही, देवाने माझ्याकडून करून घेतलं. नित्यनेमी संस्कृत आहे, जरूर त्याला. पण अंगठी बहादर लोकांची पाठ आहे. एक आश्चर्य सांगतो. आपल्या गौरी शंकर महादेवाची सेवा करणारा एक लहान मुलगा होता, नारायण म्हणून आलेला आहे. आता जी म्हणन ती सेवा, जी म्हणन ती, चहा वाटणे, कब्बाशी धुणे, सगळं आश्रमाची सेवा. जवळच सांगी म्हणून गाव आहे, तिथं राहतं. सेवा करता करता किती दिवस सेवा करणार, लग्न झालं, मुलं झाले. मग आता आश्रम एवढा पगार थोडी देऊ शकणार आहे. आणि त्यानं दुसरा व्यवसाय कर. व्यवसाय केला तर थम्सअप आहे, लिहिता वाचता येत नाही. आता उत्कृष्ट प्रकारची फरशी बसवतो. उत्कृष्ट प्रकारची फरशी बसवतो, मार्बलची. एक अक्षरही उजळणी नाही, काही नाही. मी विचारलं की किचन कोणी बांधलं, आम्ही तिथे तर गोंधणी खेळायला गेलो. म्हणजे नारायण कसं काय, तर चहा वाटे जात त्याला कसं. अरे इतकं काटेकोर आहे बाबा. आता माझं त्या क्षेत्रात मी 29 वर्षापासून काम करतो, तेव्हाच कळतं आपल्याला. हे पत्रे ठोकताना थोडा फरक होता. ते पहिल्या पत्र ठोकताना इकडं 3-5 इंचाचा फरक झाला. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं की इथं फरक पडून राहिला बघतो, तर पुढं जास्त फरक होईल. फुटात 12 इंचाचा फरक काय उभे. ही नजरेचं खेळ असतं. आता जनार्दन स्वामीने हे शिकवलेलं असतं. मग स्थापत्यशास्त्र मला हे म्हणायचं की हे आश्चर्य आहे, ही कृपा आहे. सेव्यानं कृपा प्राप्त होते. आणि म्हणून मला सांगायचं एकच द्यावं की ह्या विषयापासून थोडं दूर, या विषयाची तिळांजली देऊन प्रवृत्तीवरही निगड व्हावं. थोडी प्रवृत्ती बाजूला ठेवायची. म्हणून सोमवार करावा, प्रदोष करावा. लोकांना रेडीमेड लागतं सर्व, कपडेसुद्धा. दुकानदाराकडे गेले ना तर म्हणते मळ खाऊ कपडे द्या. मळाले तर पाहिजे, दिसायला नको. असं चालतं का? उपासना अशी शुद्ध, उपासनेला दृढ चालावे, उपासनेला दृढ चालावे. संतासी सदा नमावे, भूदेव संतासी सदा योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. जे महत्त्व रुद्राक्षाच्या मनावर सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण होतात. पण ती माळ शुद्ध केलेली पाहिजे, अभिषेक केलेली पाहिजे. तशी घालायची. गळ्यात काय अर्थ आहे तर? माझ्या गळ्यात माळ आहे वर बाबा, अशी वर करतात, पितात. मग माळ गळून थोडी पिलो आम्ही, माळ काढून पिलो. असे पण आहे समाजात.
समथिंग इज बेटर दॅन नथिंग. करा बाबा जे काय. तर आमच्याकडं आल्यानंतर आम्हाला तस्मा शास्त्रम प्रमाणम, मी भगवस्त्र शास्त्राचं प्रतीक आहे. आम्ही तर शास्त्रातलंच सांगणार. करा नका करू तुमचं भाग आहे. केलं तर तुमचा फायदा आहे, नाही केलं तर आमचं काय तोटा आहे. कबीर का गले कट्टू विकास जिसकी करणी उसके साथ साधू काय उदास. साधू काऊन उदास राहील. म्हणून द्यावं उपासना अशी आहे. भगवान शंकराचं मंत्र आहे नमःशिवाय. स्कंदपुराणामध्ये सांगितलेलं आहे, शिवपुराणात सांगितलं आहे. सर्वांना, स्त्रियांना पुरुषांना सर्वांना नमःशिवाय हा मंत्र जपता येतो. नमःशिवाय हा मंत्र सगळ्यांना जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. सगळ्या प्रकारचा विघ्नाचा नाश करणारा मंत्र आहे आणि तो सर्वांना घेता येतो. नमःशिवाय हा मंत्र सर्वांना जपता येतो. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सगळ्यांना जपता येतो. म्हणून आम्ही भगवान शंकराचे उपासक आहोत. म्हणून मंत्र देताना नमः शिवाय आहे. कोणी सद्गुरूंचे भक्त असतील, गुरुदेवांचे भक्त असतील, त्यांनी जय जनार्दन किंवा जनार्दनाय नमः हा पण मंत्र आहे. कोणी संप्रदायाचे असतील ज्याच्या रुचीप्रमाणे त्यांनी रामकृष्ण हरी जपावं, विठ्ठल विठ्ठल जपावं. आता वारीमध्ये किती लोक, वारी कोणाची आहे? पांडुरंगाची आहे. पण भजन कोणाचं आहे? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे भक्त बरं नवनाथ महाराज वारीहून आले. लक्ष्मण महाराज पण जायला पाहिजे वारीला. चांगले एकदम सांप्रदायिक. आमची वारी तशी महाराज. आम्ही आता एकच वारीची प्रार्थना करतो की जन्म मरणाची वारी चुकू द्या. देवा वारी चुको न दे हरी. माझी एका आता मला खताली एका आजीची. आजी किती वर्षापासून वारी करताय मला सांगता येत नाही. 70-80 वर्ष झाले असं. अजून करतात का? म्हणजे हो अजून करायची. काय मागणार त्या पांडुरंगाकडं? तिनं फार गोड उत्तर दिलं, ते तुमच्यासाठी फार हितकारक आहे. अरे काय मागायचं म्हणजे त्याला कळत नाही का आपल्याला काय लागतं? वार्ताहर पंढरीचा वारकरी हो, पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी वारी चुकोन दे हरी, वारी चुकोन दे हरी हो. पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा तो वार्ताहर तर जामच झाला. त्याला कळत नाही का आपल्याला काय लागतं? एवढा भोळा आहे. तो जगाचा व्यवहार चालवतो. विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयारणम पंचवक्रम त्रिनेत्रकम. त्याला कळत नाही. तरी पण आज तुम्ही काय मागणार? नव तुझ्यासाठी सांगतो की शेवटपर्यंत शिवारी चुकून नको देऊ, एवढंच मागणार देवाकडे, दुसरं काही नाही. याला निष्काम भक्ती म्हणतात. मग त्याच्या मागं तुझा मदनिरपेक्षाची आस, त्याच्या हाताचा पाय मी वास, मी अदोक्ष जा संतोषे. एकनाथी भागवतमध्ये सांगितलं की मी निरपेक्ष, मदनिरपेक्षाची आस. आस म्हणजे आवड. मदनिरपेक्षाची आस, त्याचा हाताचा माय पाय मी वास, अल्पतेचा ग्रास, मी अदोक्षता संतोषे. त्यानं थोडं जरी दिलं तर मी संतोष पावतो. अशा वारकरी संप्रदायातले एक संत होऊन गेले, ज्यांना
त्यावेळच्या लोकांनी कसलाही प्रकारचा अधिकार दिला नाही, मंदिरात जायचा अधिकार दिला नाही. एवढंच काय, पण दरवाजाला स्पर्श करून द्यायचा अधिकार केला नाही. त्यांचं नाव आहे चोखोबा महाराज. अतिशय आई वडील अतिशय भगवंताचे अनन्य भक्त. पंढरीची वारी झाली का माऊलीची वारी झाली का निवृत्तीनाथ महाराजांची वारी झाली का मुक्ताईची वारी झाली का सासवड म्हणजे सोपान काकाची वारी. असं वारी आणि साधी मजुरीचं काम करायचं. कारागिराच्या हाताखाली जी मजुरी मिळेल ती. अशी मजुरी करत असताना एका सावकारांनी पंढरपूरच्या जवळ असणारे मग सावकारांनी नवस केला की देवा 2 वर्षापासून आंबेच आले नाही, ह्या वर्षी जर आंबे आले ना तर मी तुला 100 आंबे देईल मोजून. सावकार आहे ना, सगळ्या गोष्टी आकड्यातच. काय शेठजी कशी आहे तब्येत? रुपयाचा 8 आणे बरी. काय खाल्लं भाजी आज? मेथीची भाजी खाल्ली, पण 70% लोक मेथीची भाजी खात नाही हो. टक्केवारीच बोलण्यामध्ये. कर्मधर्म स्वयंपाकांना आंबे आले, खूप आंबे आले, 100च मधून दिले. बरं आता घेऊन कोण जाईल? मजूर कोण आहे? गावात इमानदार कोण आहे? मग चोखोबाच्या वडिलांना बोलवलं त्यांच्या पती पत्नीला, एवढे आंबे तुम्ही पांडुरंगाला पोच करा. आदल्या दिवशी दशमी मजुरी मिळाली नाही, दुसऱ्या दिवशी एकादशी फराळ करायचं नाही, काही नाही, पैसे नाही. पैसे मिळाल्यानंतर द्वादशी सोडू. बरं झालं देवाच्या कृपेनं आज मजुरी मिळाली. डोक्यावर आंब्याची पाटी घेतली दोघांनी. पांडुरंग हरी जय जय विठ्ठल विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई जय विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल. अनन्यचेता सततम, विषयापासून दूर पांडुरंगाचं भजन. पांडुरंगाच्या भजनानं मनामध्ये वाईट विचार येत नाही. आणखीन वाईट विचार जाण्यासाठी संत संगती पाहिजे. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. दिवाळीचे दिवस होते. गुरुजी रस्त्यानं चालले तर एक मुलगा रडत होता. श्याम नावाचा मुलगा रडत होता. राम नावाचा मुलगा आनंदानं फटाके वाजवत होता. ते गुरुजीने विचारलं, आपल्या लक्ष्मण गुरुजीसारखे असेल, चव्हाण गुरुजीसारखे असेल, बेटा का रडतो? आणि बाबा माझ्याकडं फटाके नाही, हा मुलगा पहा ना फटाके वाजवतो, माझ्याकडं फटाके नाही. दुसऱ्याचं सुख पाहूनच दुःख होतं माणसाला. मुळात दुःखाची निर्मिती नाही. त्यानं गाडी घेतली म्हणून याच्या पोटात दुखून राहिलं. डॉक्टरकडे एक जण गेला, डॉक्टर पाहो फार पोट दुखून राहिलं. हे 15 दिवसापासूनच जास्त दुखून राहिलं. का बरं? लग्न सराई आहे, थोडं जास्त खाण्यात येतं. दुसरी गोष्ट असे ना, शेजारच्यानं गाडी घेतली तेव्हापासून जास्तच कुटकुट करतो. हा जो भाग आहे, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे, याला संत म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होतो. मनाचा विसावा दुःखी जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. बेटा फटाके कस काय वाजवता? नाही तर फटाका खाली ठेवता, त्याला वात लावता, त्या वातीला विस्तू लावता आणि मग तो मोठ्यानं आवाज होतो.
मग हा आवाज होतो तर त्या रामला पण ऐकू जातं आणि तुला पण ऐकू येतं ना. ह्या मग काय आनंदाचं भाग. आणखीन सांगू तुला, आवाज तर सर्वांनाच येतो ना. मग तूच लावलं पाहिजे त्याला वातेला उदबत्त्यास थोडी. कोण सांगितलं? गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु आणि परात्पर गुरु, गुरुजीनं समजून सांगितलं. म्हणे एक सांगू तुला आणखीन, तुझ्याजवळ फटाके नाही. जर तुझ्याजवळ फटाके असते आणि तुला चालता येत नसेल तर तू दुसऱ्याला फटाके उडायला दिले असते ना. म्हणे हो. मग असं करणं, रामला तू नौकर ठेवलं फटाके उडायला म्हणून समजून घे. मुलाला इतका आनंद झाला की चांगलं सांगितलं. हे रामला मजुरी म्हणून को आहे ना फटाके वाजत सांगितलं. ह्या जो विवेक आहे म्हणून माऊली लिहित आहेत, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका, असण्याची पा असतोच. संताजवळ चांगला विचार असतो महाराज, आणि त्या विचारांती सुख आहे. म्हणून जगी सर्व सुखे असा कोण आहे, विचारी मना. तिथं स्वल्पविराम आहे, इन्व्हायटेड कामा. तिथून पुढं विचारी मना तूच शोधणी पाहे. विचार करणारं मनच सुखाचा शोध घेऊ शकतं, आणि सुखाचा शोध घेण्यासाठी कोणीतरी गुरु पाहिजे. म्हणून द्या हो, ज्याने गुरु नाही केला त्याचा ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. म्हणून द्या हो, संत अशा प्रकारचे समदृष्टी असते. इमानदार, समानता, सत्यता, सत्य स्वरूपता, भगवंताचं ध्यान, अशा सर्व सत्यम सत्यम पुन्हा सत्यम मृदभूत मोच्यते. वेदशास्त्रात परम नास्ती देव शंकर तत्परा. हे संतामध्ये 3 प्रकारचं सत्य असतं. आंबे घेऊन चालत असताना ऊन करकरी ज्येष्ठ महिना, ज्येष्ठातच महिन्यात आंबे येतात. पांडुरंगाने त्यांची परीक्षा पाहिली. एक म्हाताऱ्याचं रूप घेरलं, दात पडलेले आहे, लाळ गळती आहे, ऊन करकरीत पडलं आहे, पायात जोडा नाही, अर्धवट धोतर फाटलेलं, अंगावर कोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यावर कांबळी, कांबळी हातामध्ये काठी. हो, खांद्यावर कांबळी, कांबळी हातामध्ये काठी. हो, खांद्यावर कांबळी, कांबळी हातामध्ये काठी. हो, खांद्यावर कांबळी, कांबळी हातामध्ये काठी. अरे बाबा कोण आहे रे, दिसायला कमी, म्हातारपण, जन्म मृत्यू जरा रोग पीडित कर्मबंधन, 6 पात्रतेतून माणसाला जावंच लागतं. जन्म होतो, जन्म मृत्यू जरा वृद्धावस्था, सगळे एक एक इंद्रिय कमी होऊन जातात, दात पडून जातात, दिसत नाही, कानानं ऐकू कमी येतं. जे वार्धक्य ज्याला त्याला अनुभव आहे, तरुणाला नाही. दात दुखायला लागले म्हणजे डॉक्टरकडे गेला. म्हातारा माणूस, डॉक्टरने सांगितलं बाबा आ करा, पाहिलं तपासलं, आणखीन मोठा आ करा. आता ते आणखीन मोठा आ केला. आता म्हातारा चिडला, आणखीन थोडा मोठा करा. मग डॉक्टर तुला मध्ये बसून दात काढायचं आहे का? आता दात दुखतो म्हणून दुखल्यानंतर राग येतोच माणसाला. कोणतंही दुःख आलं, त्या दुःखामध्ये आणि कोणी विरजण टाकलं तर आपल्या लोखंडावर पाणी पडलं, पाणी पडल्यासारखं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोण इमानदारीनं हे आंबे नेऊन देईल. ते घेऊन चाललेत असताना पांडुरंगाने त्यांची परीक्षा पाहिली की यांच्याजवळ सत्यता आहे का. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तो सत्य आहे महाराज, तिन्ही काळात तो सत्य आहे. युगे 28. सत्य तू, सत्य तू,
सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. अरे बाबा कोण चाललं, काय आहे तुमच्या पाठीमध्ये? मला भूक लागली, कालचेपासून काही जेवण मिळालं नाही, पोटात अन्न नाही, आज एकादशी आहे, काय आहे तुमच्या पाठीमध्ये? ते म्हणे बाबा आंबे. मग मला द्या ना, मला फार भूक लागली. अहो जीव कळकळून राहिला, उन्हाची कायली आहे, निदान आंबा खाल्ल्यानंतर थोडी मला बरं वाटेल, मला लांब जायचं आहे पंढरपूरला. ते म्हणे बाबा आंबे माझे, आमचे नाही, ते आंबे सावकाराचे आणि ते पांडुरंगाला नेऊन द्यायचे, तेव्हा कुठं आम्हाला मजुरी मिळेल. याच्यातलं एक आंबा जरी कमी झाला तर सावकार आम्हाला मजुरी देणार नाही, आम्ही पण कालपासून उपाशीच आहे. पण आईचं हृदय असतं महाराज, माऊलीचं हृदय असतं. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाय. अहो असं काय करता, म्हातारा माणूस आहे, भूक लागलेली आहे, एकादशी आहे, नाही मिळाली तर नाही मिळाली मजुरी, पण याला एक आंबा द्याच. नाही मिळाली तर नाही मिळाली मजुरी, पण याला एक आंबा द्याच. आई तिला जो कानोळा आहे महाराज, दुसरं नाही. ज्याची आई गेली त्याचा प्रेमाचा सागर आटला, जो वडील गेले त्याचा धाक आटला. प्रेमाची सावली म्हणजे वडील आहे आणि वात्सल्याची सावली म्हणजे आई आहे. आई ज्याची गेली त्याचा सर्व समुद्र आटून झाला. प्रेम करणार दुसरं कोणी नाही. आज बाकीचं प्रेम फक्त आय लव यू आहे, बाकीचं खरं प्रेम नाही. डिव्हेंट लव जर कोणता असेल इंग्रजीमध्ये त्याला आत्मिक प्रेम. ऐशी कनवळ्याची जाते, ऐशी कनवळ्याची जाते, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती, ऐशी कनवळ्याची जाते, ऐशी कनवळ्याची जाते. एक तर आपली आई, एक तर संत आणि एक तर भगवंत. कसल्याही प्रकारे अपेक्षा नसताना प्रेम करणारे हे तीन जाती आहेत. निरपेक्ष प्रेम, निर्भेळ प्रेम, डिव्हेंट लव ओनली फॉर संत गॉड अँड आई मदर. दुसरं कोण नाही जगामध्ये. सर्व प्रेम लटकं आहे, खिसा गरम, सगळं काही. अण्णा अण्णा या बसा, अण्णा अण्णा या बसा. अण्णाच्या खिशातले पैसे संपले की मग अण्णाला मावतल होईल. पिशी जड तर पाहुणा गोड आहे महाराज. सगळं स्वार्थाचं जुने आहे. समाजशास्त्राचा नियम आहे. माझं समाजशास्त्र नव्हतं, पॉलिटिक्स पण नव्हतं, मी बीकॉमला होतं. पण समाजशास्त्र वाटलं तर सर्व जीव मात्र स्वार्थी आहे. शिकार केली, पोटभर खाल्लं, टाकून देतो तो शिकार, मग दुसरे खातात. प्राणीशास्त्राचा नियम आहे. पण शिकार केल्यानंतर अगोदर तो खाऊन देत नाही कोणाला. प्राणी असो, वाघ असो, सिंह असो, अगोदर नाही खाऊन देणार कोणाला. तो अगोदर खाईल. गाय मारून दुसऱ्या गायीला मारेल पण तीच खाईल. म्हणून देव सर्व मनुष्यसृष्टी स्वार्थी आहे. स्वतःच्या पोटासाठी तर करावंच लागतं. अगो द्या, काय होईल ते जाऊ द्या, मजुरी नाही दिली तरी चालेल. पांडुरंगाच्या डोळ्याला पाणी आलं की बाबा माझी आईसारखी आहे. काय प्रेम यायचं. दिलं तिनं आंबा काढून, तिनं दिला काढून, जाऊ द्या आपण उपाशी राहू. म्हातारा विचारा बिचारा, उन्हाची कळकळी, त्यानं आंबा दिला. त्या पांडुरंगाच्या स्वरूपात तो आंबा चोखला. म्हणजे आई आंबे चांगले नाही, आंबट आहे. आता सावकाराचे आंबे काय गोड राहतील. टाळूवरचं खाणारं तो, व्याजाचं खाणारं. काय कुत्र्यांना सुद्धा कळतं. आमची कुत्री डॉली असं वाईट धंदा करणं जर पेढे वाटले ती खात नाही.
दुसऱ्यानं कोणी पिढे टाका, गोरगरिबांना टाका, खाऊन टाक, वाज घेतलं की निघून जाते. काय भानगडी म्हणे, काय पिढात दोष आहे, ही का खात नाही. सहज विचारले काय करतं ते, म्हणजे त्यांची सावकारी व मग कळलं मला की झालं काय पशुपक्ष्यांना सुद्धा कळतं त्यांचं सावकारी धंदा आहे म्हणून. जाऊ द्या. सांगत तात्पर्य काय की आंबा खाल्ला, आई आंबा लय आंबट आहे घेऊन टाक. तिनं आपलं पदरात घेतलं, बांधून घेतलं, खायचं नाही. आणि तिथं गेल्यानंतर आंबे 99च भरले. एक आंबा कुठं आहे, पुजाऱ्यानं सांगितलं. म्हणजे एक आंबा, एक म्हातारा आला होता, त्याला फार भूक लागली, त्याला आम्ही एक पाटीतला आंबा दिला. ते उरलेला आंबा आहे माझ्या, आणि पदरात बांधून आणला. तो म्हणे आंबट आहे. बरं बरं, 100 आंबे मिळाले म्हणून त्यांनी पंत्र दिलं, नोंद दिली. तो आंबा त्या माऊलीने खाल्ला, तिला मुलगा झाला. आंबा चोखला म्हणून चोखवा, त्याचं नाव ठेवलं चोखवा. आम्ही उंबरठ्याची कैसे शिवून, उंबरठ्याचे कैसे शिवून आम्ही जातीहीन. उंबरठ्याचे कैसे शिवून आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, होनी निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. चोखवा निशाने अंगठ होते. मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉक्टर पिंगे म्हणतो माझ्या वेळेस 77-74 साली त्यांनी जनाबाईवर PhD केली. जनाबाई निशाने अंगठ. तिचे अभंग मराठी साहित्यामध्ये MA मुलालाही. चोखोबा सुद्धा निशाने अंगठ. पण त्यांच्या अभंगावर PhD केली आता लोकांनी. काय तत्त्वज्ञान आहे. आता हे शिकलेले लोक करता सांगतो की कोण दिली ही बुद्धी, ही रचना कोण सांगितली त्यांना. म्हणून द्या हो, ती कृपा आहे पांडुरंगाची. सेवा आहे ना, दररोज नामस्मरण आहे, हरिपाठ आहे, नित्यनेमामध्ये स्थित आहे, उपासना आहे, तेव्हा ज्ञान होतं. तसं होतं का ज्ञान? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रीमद भगवद्गीता काय सांगते? जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धेच्या भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. आणि म्हणून त्या हो त्यांच्या अभंगावर PhD करतात लोक. आता अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, भक्त जन येती. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, भक्त जन येती. चंद्रभागेमध्ये स्नान करती. चोखा म्हणे त्यांची भजनावर PhD करतात लोक. आता काय प्रतिभा आहे, कुठं शिकले? काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. अभंग आहे त्यांचे. ऊस डोंगा, वाकडं तिकडं असेल ऊस, रस
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, कमान डोंगा परी तीर नाही डोंगा. कमान बाय तुम्ही रामरायाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, धनुष्यबाण वाकडा असतं पण तीर म्हणजे बाण सरळ असतं. कमान डोंगा परी तीर नव्हे डोंगा, सोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. पांडुरंगा माझा भाव शुद्ध आहे, मी वाकडा नाही, मी चांगला आहे. हे तूच प्रमाण करून दिलं मला. मला काय कळतं, आम्ही जातीहीन आहे, आम्हाला तुझं रूप पाहता येत नाही, तुझ्या दरवाजात आम्हाला बसू देत नाही. पांडुरंगा अशा प्रकारची कळकळीची प्रार्थना पांडुरंगाने वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरी. आणि म्हणून द्या हो कृपा प्रसादानं, त्या आंब्याच्या कृपाप्रसादानं यांचा जन्म झाला. मजुरीच त्यांना देवाकडं काही मागितलं नाही दुसरं. बस जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. एवढीच कृपा कर देवा की जन्मजन्मी आमच्याकडून अशी भजन सेवा करून घे. मग आम्हाला खायला नाही मिळालं तरी राहिले पण जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, पांडुरंगी जन्मोजन्मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी बहुपुण्य केले. असं द्या हो. संसारामध्ये अशा प्रकारचं एकमत पाहिजे. घरात लिहून घ्या वाटल्यास, घरात एक मत, घरात एक मत, शेतात खत, शेणखत, शेतात खत आणि गावात पथ, तर चांगला संसार होतो. घरात पत नाही, घरात पत नाही, शेतात खत नाही, मग हायपत खावं लागतं. संसारात एकमत नाही. संसारात असो की संस्थेत असो, एकमत नसेल तर बिघडून जातं सर. सामंजस्यपणा म्हणतात त्याला, सम्यक दृष्टी म्हणतात अध्यात्माच्या दृष्टिकोनाने. चुका कोणाकडून होत नाही. कोण आहे असं सर्वज्ञ चुका न करणारं कोण आहे? तुमची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी घडून जातात की चूक होते, मग जन्मोजन्मी कपाळाला हात लावतात. बाबाजीच्या भाषेत सांगायचे की विहीर खांदली पाणी खारं लागलं, श्रम व्यर्थ आहे. पत्नी केली खट्याळ निघाली, संसार व्यर्थ आहे. आणि जीवनात येऊन जर सद्गुरू कळेल नाही, सद्गुरूचा उपदेश करला नाही तर ते सुद्धा व्यर्थ आहे. महाराज किती वर्ष राहिलं त्याच्यापेक्षा किती विवेकानं विचारानं राहिलं त्याला महत्त्व आहे संतांच्या संगतीत. म्हणून एक मताला फार महत्त्व आहे. आता मताधिक्यानं तर किती मोठमोठं पद मिळतं माणसांना. तुम्ही पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये मताधिक्यानं किती चांगले कामं होऊन राहिलेत. आणि मताधिक्य नसेल तर कामच होणार नाही. संस्थेचं होणार नाही, राज्याचं होणार नाही, देशाचं होणार नाही. आता संपूर्ण देशाची, संपूर्ण विश्वाच्या देशाची कॉन्फरन्स चालू आहे सध्या. ते युद्ध चालू आहे ना इराणचं, किंवा सगळ्यांनी प्रस्ताव पाठवला की युद्ध चांगलं नाही, दोन्ही पक्षाचे आहे, हे सर्व जग त्यांच्या हातात घ्यायला पाहतात, अशी त्यांची विचारसरणी आहे. जर युद्धाचा प्रसंग आला तर मिसाईलचं ठीक आहे, पण अणुयुद्ध झालं तर किती अवघड होऊन जाईल. म्हणून आता मी बातम्या पाहूनच आलो की सर्व एवढे मोठे हॉल आहे महाराज, काय व्यवस्था आहे बाबा, किती मोठमोठे लोक आहेत, काय भाषण करतात, बुद्धिजीवी लोक आहेत ते. चांगलं नाही. सगळ्यांनी हात जोडून विनंती करतायत की शांततेचा प्रस्ताव आम्ही मांडतो. सायलेन्स पीस, आम्ही सायलेन्स पीसचा सर्व देशांनी पाठवला.
इराणला पाठवलं, अमेरिकेला पाठवलं, की असं करू नका. तुमचं हित असेल त्याच्यामध्ये, पण जगाचं अनहित आहे. जगाचा व्यापार चालतो मोठमोठ्या देशावरून, सगळीकडं महागाई होईल, गोरगरिबांचे हाल होतील, सगळ्याच गोष्टी युद्धामुळे सर्वच परिणाम होतो, सगळ्यावरच परिणाम होतो. सोनंसुद्धा महाग होतं घेणाऱ्याला. आपल्याकडं सोन्यासारखी माणसं आहे, आपल्याला सोन्याची गरज नाही, पण सोनं घ्यायचं तर खूप स्वस्त झालं. शांतता फार महत्त्वाची आहे महाराज. आणि शांतता, शांतम निर्वैरम समदर्शना, संतजवळ असते ती. माझे सकळ वैभव शांती ती मी दिली संतांच्या हाती. भागवत काय सांगतं? देवाचं वैभव आहे शांती, आणि ती मी दिली संतांच्या हाती. संतांच्या विचारानं तुम्हाला शांती मिळेल, नाहीतर जीवनभर दुःखच आहे. तुम्ही संताचं नाही ऐकलं तर जीवनभर दुःख. आणि म्हणून द्या होय, संतमध्ये काय ताकद असते. एक घडलेला प्रसंग सांगतो थोड्या वेळ. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्तांचे कल्याण, त्यांच्या दर्शनी आज चला जाऊ रे, त्यांच्या स्पर्शाने पावन हो रे. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्तांचे कल्याण. येणाऱ्या गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. इथं पण होतो, श्री क्षेत्र कोपरगावला महासमाधीवन पण होतो. 10/7/2025 अन्नदान सेवा, मलकापूर भक्तमंडळ पाटील परिवार त्यांची आहे अन्नदानाची सेवा. आणि ज्ञानेश्वर कारभारी थोरात सातपूरचे आहे. श्री चंद्रकांत गोडाजी पाटलांचे जावई आहेत, त्यांचे पंगत आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असा आहे. श्रद्धा भक्तीचं एकमेव साधन आज पांडुरंगाची वारी आहे. श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि भाव सर्वांचा जर अभ्यास केला तर ती वारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आता एखादा महापुरुष आहे, तपस्वी आहे, तो अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान करतो, तिथं भगवंताला पाहतो. तीच त्याची वारी. दररोज नित्यनेमानं ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यश्चंतन विदु सुरासुरगणा देवै तस्मै नमः. ज्यावेळेस अफजल खान दिल्लीहून निघाला, राजस्थान मार्गे भारतात महाराष्ट्रात यायला निघाला. राजस्थानमध्ये एकतर मस्तानाथ महाराज, मस्तारामनाथ महाराज तपस्वी होते आणि त्यांना गायी पाळायचा छंद होता. राजस्थान म्हणून येताना ते गायी या सैनिकांनी पाहिल्या. काय 10-5 गायी असेल, त्याची सेवा करत असताना तरी पाहिलं त्या महात्मा सेवा करतायत, देवाचं नाव घेत आहेत, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून ते गायीची सेवा करतायत. त्या सैनिकांनी पाहिलं, चांगल्या तयार गायी दिसतात, म्हणून त्यांनी सांगितलं खानाला की चांगली आज मेजवानी, आज आपल्याला गायी कापून खायचे. म्हणून त्यांनी त्या महाराजाकडे गेले आणि महाराज हमको पहचाना है का कौन है? क्या है? हम आलमगीर के सेवक हैं, खान साहब हमारे साथ हैं, हमको गाय का उपहार चाहिए, हम गाय काट के खाएंगे. वाईट वाटलं थोडं, पण सामर्थ्य नसेल प्रतिकार करायचं, नीट लक्ष देऊन ऐक. सामर्थ्य नसेल प्रतिकार करायचा तर ईश्वराची प्रार्थना करा, देवा तूच तारणार आहे. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. हे भगवंता, कैलास राणा शिवचंद्रमौळी, वनिंद्रमाता मुगुटी झळाळे, कारुण्य सिंधू
भवदुःखारी तुझ बीन शंभो माझं कोण आहे. ओम ओम श्री दत्तात्रेय गोरक्षनाथाय नमः. दिली विभूती फेकून. आदेश. अलक निरंजन जय जय अलक निरंजन. हो अलक निरंजन जय जय अलक निरंजन. हलो अलक निरंजन जय जय अलक निरंजन. हो अलक निरंजन जय जय अलक निरंजन. ओम आदेश. जय अलक निरंजन महामाया प्रगट हो जा. आता पार्वती आणि पार्वतीचं वाहन काय सिंह. आता प्रतिकार तर करता येत नाही. देवाची प्रार्थना केली की देवा तूच आता मला वाचवणार, दुसरं कोण वाचवणार, कोण वाचवणार. अशी कठीण परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस माणसाने नवस करावा. करतात. त्याला आदिभौतिक दुःखाचा नाश म्हणतात परमार्थी भाषेमध्ये. लेके जाओ जो गाय लगता है हो. महाराज गायीच्या गोठ्यात गेले तर सर्व सिंह झाले आणि मग सिंह पाहिल्यानंतर मोकळं सिंह पाहिल्यानंतर कोणी थांबत का. जे मागं लागले सगळे गायीच्या रूपातले सिंह त्यांच्या मागं. अरे ठहरो ठहरो गाय लेके जाओ. काय महाराज माग वळून नाही पाहिलं कोणी. अलक निरंजन जय जय अलक निरंजन. अलक निरंजन भव भय भंजन जन मन रंजन नारायण. अलक निरंजन जय जय अलक निरंजन. अलक निरंजन जय जय अलक निरंजन. एक गांजेची फूक मारली. टेन लावले होते ना सगळे टेन उडून गेले. परत राजस्थान मागे परत गेलाच नाही. इकडंच महाराष्ट्रात जय सियाराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतायत की अनन्य चेता, दुसरं काहीच नाही मनामध्ये. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. असा एकनिष्ठ भाव पाहिजे. अनन्य चेता, चित्तामध्ये एकच त्याचं नाव पाहिजे. आपलं इष्टदेवता एकच असावी. भगवान शंकर असावा, जे असेल भगवती असावे, गणेश असावा. मी इतर देवाची उपेक्षा न करता आपण आपल्या देवाची उपासना करावी. इतर देवांना पण नमस्कार करावा. आणखीन पुढचं अध्यात्माचं सांगायचं तुम्हाला की आपल्याला आपले गुरुदेव किंवा आपल्याला आपली इष्टदेवता इष्टच मानली पाहिजे आणि सर्व देवाच्या ठिकाणी तेच भाव झाला पाहिजे. तीच देवता दिसली पाहिजे. आपलं भगवान शंकरांना पांडुरंगामध्ये सुद्धा भगवान शंकर दिसायला पाहिजे, भगवतीमध्ये सुद्धा भगवान शंकर दिसायला पाहिजे किंवा सर्व देव आपल्या गुरुदेवामध्ये दिसायला पाहिजे, शंकरामध्ये दिसायला पाहिजे. याला विभूती योग म्हणतात आणि यालाच विश्वरूप दर्शन म्हणतात. सबका मालिक एक है. तुळशीपत्र पाणी सबका विभूती असेल तर विभूती एक है. एक है. म्हणून द्या यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे. येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठानानं जगातली कोणती गोष्ट अशक्य मारतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती या महापुरुषामध्ये असते. स्वतः करतील, दुसऱ्याकडून करून घेतील आणि नुसतं संकल्पन करून घेतील. नुसता संकल्प गेला की तुझं वाहन पाठव आणि यांना परत कर. मी तर काही प्रतिकार करू शकत नाही, आता शस्त्र घेऊ शकत नाही. विश्वामित्राने सर्व प्रकारचे अस्त्र शस्त्र भगवान श्रीरामाला दिले. मग त्यांना यज्ञाचं रक्षण करता येत नव्हतं का. काय सांगता अध्यात्म रामायण. ती करत होते रक्षण. पण हे सर्व पुण्य श्रीरामजी क्षत्रिय आहेत. त्यांच्या पदरात हे पुण्य टाकायचं आहे. म्हणून त्यांनी भगवान श्रीरामाला सर्व प्रकारची अस्त्रविद्या दिली, शस्त्रविद्या दिली आणि त्या दुष्टांचा नाश करून घेतला. त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती असते
पण ते दुसऱ्याकडून करून घेतात. नाहीतर मग प्रार्थना करतात देवाला की याला सद्बुद्धी द्यावा. दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजवू नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजवू नारायणा. प्रतिकार करू शकत नाही, काही बोलू शकत नाही, मग आपण एवढीच प्रार्थना कर देवा त्यांना सद्बुद्धी दे बाबा. दुसरं काय देऊ शकतो आम्ही, तुला काय देऊ शकतो. त्यांना सद्बुद्धी दे, त्यांच्याकडून चांगलं कार्य करून घे. हे संताचं काम आहे. प्रतिकार करणं, प्रतिस्पर्धा करणं, ईर्ष्या करणं, द्वेष करणं हे संताचं काम नाही. आणि हे संताच्या सान्निध्यात जर शिकले नाही तर मग आला न तैसा गेला. बाबाजीचं वाक्य आहे, याच्यात एक अक्षरही खोटे. आला तैसा गेला, पखालेचं हेला आणि पाणी वाहून मेला. काही बडीवार पापेशी लोक खेटरं आणतील तुशी. लिंबळानी आला, कावळ्याशी सुकाळ झाला, आणि आम्रवृक्ष फळाशी आला ना कावळ्याचा मुख रोग झाला. बाबाजी सांगायचे कार बाबा बाबाच्या सानिध्यात आहे तुम्ही, हे घ्या. याच्यासाठी बाबा आले, तुमच्या धान्यासाठी पैशासाठी नाही. दररोज बाबाजींची क्लिप ऐका. 365 क्लिप आहे. एक मिनटाची, काही अर्धा मिनटाची आहे, काही 15-20 सेकंदाची आहे. दररोज ऐका. काय अमृत बोध येतो. तुमच्या खिशात आहे मोबाईल, तुमच्या खिशात जग आहे, तुमच्या खिशामध्ये सर्व जगाचं बोध आणून बसला आहे. वाईट पाहण्यापेक्षा हे पहा. त्याच्यामुळे दररोज जर तुम्ही ऐकलं आहे, 4 महिने ऐका नियमानं. 4 महिन्यानंतर फोन करा संतोषगिरी बाबाला का आम्हाला काय फरक पडला बुद्धिमत्तेमध्ये. ती संतवाणी आहे, ती अभंगवाणी आहे, ती अर्शवाणी आहे महाराज. तिनं परिणाम व्हायलाच पाहिजे. आणि परिणाम नाही झाला तर मग कितीही चांगलं प्रकारचं बाबाजीची भाषा आहे, कितीही चांगल्या प्रकारचं पितृप पक्षामध्ये कावळ्याला खाऊ घालतो आपण. कावळा स्पर्श झाला की आपण मानतो की आपल्या पितर संतुष्ट आहे, आणि तोच कावळा घाण पण खातो. मग काय असं आहे. पंचपक्वान्नाचं भोजन आहे, परी त्याची चित्त हाडावर, पेष्टा हाडावरी, असं होईल ते. म्हणून संत संगतीचा परिणाम जर आपल्यामध्ये काही दिसत असेल तर आपल्यामधून हे विकार दूर झाले पाहिजे. हे तर विषयाची तिळांजली देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाहुनी, आयुष्य निरंतर एकवटले, जे मजशीच होऊन आटले. नदीला पाणी आलं, थोड्या वेळ आलं, पाणी ओसरून गेलं. आता आपल्याला जायला काही हरकत नाही. पाण्यात जर जायचं ठरलं तर आपल्याला पोहता येत नाही. म्हणून मीच होऊन आटले. हा संसार समुद्र आटला आहे आपल्यासाठी, जर भगवत भक्ती जर केली तर. हे भावार्थ आहे या श्लोकाचा. म्हणून अनन्यचेता सततम योमा स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ. असं जर कोणी असेल त्यासाठी मी खर सुलभ आहे. तुझं भाव आहे देव तरी सुलभ उपाव. तुझं भाव आहे देव तरी सुलभ उपाव. तरी सुलभ उपाव, तरी सुलभ उपाव. प्रसादावर महामंत्र झाले की एका बाजूने महिला मंडळीने, एका बाजूने पुरुष मंडळीने बसायचं आहे. कृपया हात जोडून विनंती आहे, तरुण भक्त मंडळ असेल, तरुण भगिनी असेल, वाढण्यासाठी मदत करायची आहे, विनंती आहे. शिवाय आणखीन तुम्ही जेवून जातात चांगले चांगले हो, जाडजूड माणसंसुद्धा येतो बाबा, वाढायचा पत्ता नाही. मला राग येत नाही, पण अशा लोकांचा राग येतो. चांगले जाडजूड हो, 2-2, 4-4 वाटे खीर पितात तरी मागून मागं वळून नाही पाहत. तुमची निंदा करतो असं नाही, बाबा निंदा करता नाही आले. बाबाजीचं वाक्य, तुम्हाला सवय लागली पाहिजे. अरे बाबा चला तुम्ही मराठवाड्यामध्ये 40 आणि 50 हजारची पंगत मायबहिणी वाढतात, पुरुष मंडळी वाढतात. बरं पूर्ण पंगत झाल्याशिवाय कोणी बसत नाही जेवायला. माझे मायबहिणी पण तिकडचेच आहे मराठवाड्यातलं. मी मराठवाड्याचं वर्णन करतो असं नाही, येऊन बघा. तर वाढदिवसाला जाणं झालं नाही तर सगळ्या रडून राहिले आहेत. तर काय करत, त्याच दिवशी त्रास झाला थोडा. त्रास रस्त्यात झाला तर रोज सगळ्यांना त्रास कशाला, त्यापेक्षा न गेलेलं बरं. आणि कधी येणार, 9 क्विंटल आंबे होते. बाकीचं काय असेल, 2 ट्रॅक्टर
शेवया, कुरड्या, पापड तसंच बांधून ठेवलं. आंबे दिले वाटून. 40 रुपये किलो आंबे होते. 9 क्विंटलचे पैसे झाले किती? काय भाव आहे. आणि ती जर शिस्त पहा, आपण बी शिस्त धरायला पाहिजे असं माझं म्हणतं आहे. याच्यावर तुमची मर्जी. खुद गर्ज की है गर्जी, आखिर तुम्हारी मर्जी, क्या करणार. आणि म्हणून देव पुढचा जो प्रदोष आहे, गुरुपौर्णिमा झाली 10/7/2025 गुरुवार. पुढचा जो प्रदोष आहे तो 22/7/2025 मंगळवार. पंगत अन्नदान करणारे जयंत शांताराम गणोरे आणि निखिल शंकरराव आव्हाड या दोघांची पंगत आहे. तरी सर्वांना विनंती आहे, झालेली सेवा अशीच सद्बुद्धी जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वांना द्यावी. यासाठी आपण काय करू शकतो? आपण त्यांची प्रार्थना करू शकतो. दुसरं काय करू शकतो? नारायण 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 ओम सत्यनारायण.